नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीच्या या दुसऱ्या रिपोर्टमध्ये देखील आपलं स्वागत आहे. आणि आजच्या या दुसऱ्या रिपोर्टचा विषय आहे T20 विश्वचषक आणि भारतीय क्रिकेट संघ. तर क्रिकेट हा तमाम भारतीयांसाठी धर्म किंवा श्वास आहे. प्रत्येक सामन्यात आपल्या संघाने विजय मिळवावा अशीच चाहत्यांची अपेक्षा असते. हा सांघिक खेळ आहे आणि कोण्या एकट्या दुकट्या खेळाडूच्या जोरावर विजेतेपद पटकावता येत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि द ग्रेट वॉल राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने T20 विश्वचषक जिंकला, तो संघातील प्रत्येक खेळाडूच्या अतुलनीय आणि भेदक कामगिरीच्या जोरावर. प्रत्येकाने सोपवलेली कामगिरी आणि जबाबदारी यशस्वीरित्या पार पडली आहे. स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड झाली तेव्हा संघातील काही खेळाडूंच्या निवडीवरून टीकाही झाली. लोकांनी कितीही टीका केली तरी चालेल, मी मात्र संघाने सोपवलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडणार हेच ध्येय प्रत्येक खेळाडूने या टीकेकडे दुर्लक्ष करीत शेवटपर्यंत ठेवले. 2 वर्षांपूर्वी पाकिस्तान विरुद्ध महत्त्वाच्या सामन्यात झेल सोडल्यानंतर हर्षदीप सिंग या युवा गोलंदाजावर सातत्याने टीका झाली. मात्र याच गोलंदाजाने 17 गडी बाद केले. अष्टपैलू हार्दिक पांड्या हा केवळ IPL मध्ये चमक दाखवतो आणि देशासाठी महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात अपयशी ठरतो अशी टीकाही त्याच्यावर करण्यात आली. पण यावेळी सातत्यपूर्ण कामगिरी करत चोख उत्तर त्याने यावेळी दिले. त्याने अंतिम सामन्यात महत्त्वाचे 3 गडी बाद केले. रोहित व विराट कोहली यांच्यातही मतभेद आहेत असे म्हटले जात होते. स्पर्धेतील सुरुवातीच्या अपयशानंतर विराट याला अंतिम सामन्यात खेळवले जाणार नाही अशी शंका निर्माण झाली होती. विजेतेपदासाठी विराट खेरीज संघ अपुरा आहे असे संघ व्यवस्थापनेने ठरवले आणि अंतिम 11 खेळाडूंमध्ये त्याला स्थान मिळाले. या स्पर्धेत सातत्याने धडाकेबाज फलंदाजी करणारा रोहित हा अंतिम सामन्यात लवकर बाद झाल्यानंतर संघाच्या विजयाची जबाबदारी आपल्यावर आहे हे ओळखूनच विराटने भरवशाची फलंदाजी केली. सुरुवातीला धडाकेबाज, नंतर सावध आणि अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आक्रमक शैलीचा वापर करीत त्याने संघासाठी आश्वासक धावांसंख्या उभारण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. एवढंच नव्हे तर अक्षर पटेल व शिवम दुबे यांच्या साथीत महत्त्वाच्या भागीदाऱ्या रचताना त्याने साथीदाराचीच भूमिका बजावली. अंतिम 11 खेळाडू निवडताना आपल्याला संधी देत ज्या संघावर व्यवस्थापनाने विश्वास टाकला त्या विश्वासास सार्थ ठरेल अशीच फलंदाजी त्याने केली. धावांचा वेग वाढण्यासाठी अक्षर याला बढती देत वरच्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय त्याने सार्थ ठरवला. शिवम याने ही वेग वाढवण्याची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. 250 धावांच्या पलीकडे पोहोचल्यामुळे भारताच्या विजयाचा पाया रचला गेला. सुरुवातीला मात्र दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी शेवटच्या षटकापर्यंत शर्तीची झुंज देत चोकर हा शिक्का पुसण्याचा प्रयत्न केला. सलामीवीर क्विंटन डी कॉक व झंझावती अर्धशतक टोकविणारा हेन्री क्लासेन यांनी संघाला विजयासमीप नेले होते. एका षटकात 3 षटकांसह धावांचा पाऊस पाडणारा क्लासेन हा आणखी धोकादायक होत असताना पांड्याने त्याला बाद करीत भारताच्या विजयाचा मार्गातील अडसर दूर केला आणि तिथूनच पुन्हा भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या. तरीही मिलरने शेवटपर्यंत भारतीय चाहत्यांचा श्वास रोखून ठेवला. शेवटच्या षटकात पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमार यादव याने त्याचा झेल घेताना दाखवलेली कल्पकता खरोखरच कौतुकास पात्र आहे. या स्पर्धेतील तो सर्वोत्कृष्ट झेल होता. 11व्या षटकात मार्को जॉन्सनचा त्रिफळा उडवताना केवळ 2च धावा दिल्या. 15 गडी बाद करीत त्याने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा मानही मिळवला. खेळाडूंनी कीर्तीच्या शिखरावर असतानाच कारकिर्दीतून निवृत्त व्हावे असे नेहमी म्हटले जाते. रोहित व विराट यांनीही T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतलाय. तर हा अंतिम झाल्यानंतर तो जाहीरही केलाय. भारतीय संघाचे प्रशिक्षक द्रविड हे या स्पर्धेनंतर मुख्य प्रशिक्षक या पदावरून निवृत्त होतात. त्यांना भारतीय संघाने विजेतेद्वारा दिलेली भेट खूपच अमूल्य आहे, कारण ते कर्णधार असताना भारताला विश्वचषक जिंकण्यात अपयश आले होते. हे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी त्यांनी संघ बांधणी करताना केलेली कामगिरी अतुलनीयच म्हणावी लागेल. विश्वचषक स्पर्धा आणि अंतिम फेरी हे आफ्रिकेसाठी कायम मृगजळ ठरले आहे.
यंदा अंतिम सामन्यात हे स्वप्न ते पार करणार आहेत असं वाटतंय। ज्याप्रमाणे भारतीय खेळाडूंनी सांघिक कौशल्य दाखवले तसे कौशल्य दाखवण्यात त्यांचा संघ अपयशी ठरला, तरीही त्यांनी अंतिम फेरीत स्थान मिळवताना राखलेले अपयशत्वही या स्पर्धेचा थरार आणि उंची वाढवणारे ठरेल। तर याच्या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबवत आहोत, पण अशाच विशेष विषयांसोबत आपण पुन्हा भेटूया। तोपर्यंत पाहत रहा न्यूज 24 मराठी।